नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत 9वी विज्ञान याच्यामधील प्रकरण 5वे आम्ल आम्लरी आणि क्षार। याच्यामधील आपण कालच्या भागामध्ये आम्ल आम्लरी आणि क्षार याचे गुणधर्म अभ्यासले, त्याची संहती बघितली आपण। त्याच्यानंतर त्याचे वैश्विक दर्शक म्हणजे ते मोजायचे कसे किंवा बघायचे कसे याच्याबद्दल आपण माहिती बघत असताना असं बघितलं की आपल्याला इथं एक वैश्विक दर्शकाचा रंगावरून आपण त्याचा सामू ओळखू शकतो किंवा सामू मापक जे दिलेलं आहे म्हणजे याच्यावरून आपण ते आम्ल आहे की आम्लरी आहे हे आपण अभ्यासलं। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं एक सामू मापक दिलेलं आहे, याच्यामध्ये 1 पासून ते 6 पर्यंत जे रंग आहेत ते रंग त्या पदार्थाचा आम्ल गुणधर्म दाखवतं, तर 8 पासून ते 14 पर्यंत जे रंग आहेत ते आम्लरी गुणधर्म दाखवतो। मधला जो 7 नंबर जो दिलेला आहे तो उदासीन असा गुणधर्म आपल्याला दाखवतोय। तर या उदासीन घटकाबद्दलच म्हणजे आम्ल आम्लरीच्या या उदासीन गुणधर्माबद्दलच किंवा अभिक्रियाबद्दलच आपल्याला आज माहिती बघायची की उदासीनीकरण किंवा उदासीन अभिक्रिया काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आपल्या विज्ञान विषयाचा संपूर्ण अभ्यासाची तयारी तुम्हाला या चॅनलवरती करायला मिळेल। बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ल आणि आम्लरीची अभिक्रिया आणि त्याच्यामध्ये उदासीकरण आपल्याला पहिलं बघायचं। एका चंचू पात्रामध्ये आपल्याला 10 मिली विरल हायड्रोक्लोरिक घ्यायचं आहे, म्हणजे विरल घ्यायचं। या द्रावणाचा एक थेंब कागदी सामूदर्शक पट्टी काचेकांडीच्या साहाय्याने टाकून मिळालेल्या रंगाचा द्रावणाचा सामूची नोंद करायची। ड्रॉपच्या साहाय्याने विरल सोडियम हायड्रॉक्साईडचे द्रावण काही थेंब या चंचूपात्रात टाकून काचकांडीने ढवळायचे। सामूदर्शक पट्टीच्या दुसऱ्या तुकड्यावरील या द्रावणाचा थेंब टाकून सामू नोंदवायचा। या पद्धतीने थेंबाथेंबाने विरल सोडियम हायड्रॉक्साईड टाकत राहा व सामू नोंदत राहा। काय आढळेल, जेव्हा दर्शक पट्टीवरील हिरवा रंग येईल तेव्हा त्याचा द्रावणाचा सामू हा 7 होईल। आपण बघितलं की मागच्या वैश्विक दर्शकामध्ये 7 रंग हा उदासीन असतो, म्हणजे जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड मिळण्याचे थांबवाल तेव्हा याचा अर्थ असा होतो की उदासीकरण अभिक्रिया म्हणजे काय, किंवा याच्यामध्ये आपल्याला जेव्हा 7 सामू हा कसा मिळेल की विरलच्या द्रावणामध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचे द्रावण थेंबाथेंबाने मिसळल्यावर सामू का वाढत जातो यामागचे कारण विचरण क्रियेमध्ये आहे। जसं विरल आणि सोडियम हायड्रॉक्साईड या दोघीचे जलीय द्रावणात विचरण होते, विरलच्या द्रावणात सोडियम हायड्रॉक्साईडचे द्रावण मिसळणे म्हणजे मोठ्या संहतीत हायड्रोजन आयनांचे मोठ्या संहतीत हायड्रॉक्साईड आयनांमध्ये मिसळल्यासारखे आहे। परंतु पाण्याचे हायड्रोजन आयन आणि हायड्रॉक्साईड आयनांमध्ये विचरण फार कमी प्रमाणात होते, त्यामुळे मिसळलेले जास्तीचे हायड्रॉक्साईड आयन जास्तीच्या हायड्रोजन आयन बरोबर संयोग पाहून पाण्याचे रेणू तयार होतात व ते द्रावक पाण्यामध्ये मिसळून जातात। हे खालील आयनिक समीकरण आपल्याला खालील समीकरणाद्वारे सुद्धा दाखवता येईल। बघा समीकरणामध्ये तुम्ही बघू शकता की H म्हणजे हायड्रोजन प्लस क्लोरीन सोडियम आणि हायड्रॉक्साईड यांच्या अभिक्रियेमध्ये काय तयार होतं, होणारे उत्पादित आपल्याला उजव्या बाजूला दिलेले असतात। सोडियम आणि क्लोरीन वेगळा होऊन त्याच्यामधील पाणी H2O म्हणजे पाणी आपल्याला वेगळं झालेलं दिसतंय। वरील समीकरण असं दिसून येते की सोडियम आणि क्लोरीन हे आयन दोन्ही बाजूंना आहेत, त्यामुळे निव्वळ राहिलेले आयनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे आहे। बघा दोन्ही बाजूला सोडियम आणि क्लोरीन आहे, म्हणून फक्त आपल्याला हायड्रोजन ऑक्साईड आणि फक्त क्षार आपल्याला तयार झालेले दिसतील। म्हणजे याचा अर्थ असा होतो की सोडियम हायड्रॉक्साईड द्रावण जसजसे थेंबाने आपण विरल द्रावणामध्ये मिसळले जाते तसतसे हायड्रॉक्साईड आयनाचे संयोग पावल्याने हायड्रोजन आयनाची संहती कमी होत जाते, त्यामुळे सामू वाढत जातो। जेव्हा विरलमध्ये पुरेसे सोडियम हायड्रॉक्साईड मिसळले जाते तेव्हा निष्पन्न होणाऱ्या जलीय द्रावणात फक्त सोडियम आणि क्लोरीन हे आयन म्हणजेच सोडियम क्लोराईड हा क्षारद्रव पाणी हे असतात। जेव्हा हायड्रोजन व ऑक्साईड यांचे आयन एकमेवांना स्रोत म्हणजेच पाण्याचे विचरण हा असतो, त्यामुळे अभिक्रियेला उदासीन अभिक्रिया असे म्हणतात। उदासीन अभिक्रिया पुढील प्रमाणे साध्या समीकरणाने सुद्धा आपल्याला दाखवता येईल। खाली त्याचं समीकरण दिलेलं आहे, विरल म्हणजे आम्ल, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे आम्लरी, दोघांच्या अभिक्रिया झाल्यास त्याच्यापासून सोडियम क्लोराईड म्हणजेच क्षार आणि H2O म्हणजेच पाणी आपल्याला मिळालेले दिसते। तसेच आपण खालील अभिक्रियासुद्धा हे तक्ता आपण या अभ्यासाच्या आधारे पूर्ण करू शकतो। म्हणजे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की उदासीकरण अभिक्रियेमध्ये आम्ल व आम्लरी यांच्यात अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार होत असते। त्याच्या पुढे बघूया आपण या धातूबरोबर आम्लाची अभिक्रिया झाल्यास काय होते। आपण बघितलं की उदासीकरण म्हणजे काय की एखाद्या आम्ल आणि आम्लरीची जर अभिक्रिया झाली तर त्यापासून पाणी आणि क्षार आपल्याला तयार झालेले दिसतात। बघा आता धातूबरोबर आम्लाची अभिक्रिया। धातूबरोबर होणारी आम्लाची अभिक्रिया ही आम्लाची तीव्रता, संहती तसेच तापमान व धातूची अभिक्रियाशीलता यावर ठरलेली असते। तीव्र आम्लाच्या विरल द्रावणाच्या अभिक्रियेत मध्यम अभिक्रियाशील धातूबरोबर सामान्य तापमान
करणे सोपे आहे। इथे कृती करायची आपल्याला, एक मोठी परीक्षा नळी घ्यायची, जशी आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेले असे रबरी बुच निवडा, मॅग्नेशियम फितीचे काही तुकडे परीक्षा नळीत घेऊन विरल घाला, जळती मेणबत्ती वायुवाहक नलिकेच्या टोकाशी नेऊन निरीक्षण करा। बघा आपल्याला याच्यामध्ये विरल फीत मॅग्नेशियमचे तुकडे आपल्याला काही विरलमध्ये टाकायचे आहेत। म्हणजे इथं मॅग्नेशियम हा धातू घेण्यात आलेला आहे, तर विरल हे आम्ल घेण्यात आलेले, त्याचे इथं बुडबुडे निघालेले दिसतात। म्हणजे बुडबुडे म्हणजे हायड्रोजन वायू असतो, तर हायड्रोजन वायू जेव्हा आपल्या नळीच्या समोर टोकाशी येतो तेव्हा आपण तिथं मेणबत्ती धरली असते, म्हणून आपल्याला तिथं हायड्रोजन वायू बाहेर पडताच त्याचे ज्वलन होते आणि तिथं फट असा आवाज झालेला दिसतो। म्हणजे याचा अर्थ असा होत असतो की मॅग्नेशियम धातूबरोबर जर तीव्र आम्लाची अभिक्रिया जर झाली तर त्यामध्ये हायड्रोजन वायू ज्वलनशील असतो आणि तो वायू बाहेर पडतो। म्हणजे हे होत असताना आम्लातील हायड्रोजनला मॅग्नेशियम अभिक्रियाशील धातू विस्थापित करतो व हायड्रोजन वायू मुक्त होतो। त्याच वेळी धातूचे रूपांतर आम्लधर्मी मूलकामध्ये होऊन आम्लातील आम्लधर्मी मूलकाचे ते संयोग पावतात आणि क्षार तयार होते। म्हणजे खालील अभिक्रियेद्वारे आपल्याला असं सांगता येईल की धातू आणि आम्लाची अभिक्रिया झाल्यास त्यापासून क्षार आणि हायड्रोजन वायू हा निर्माण होत असतो। ही झाली धातूची आम्लाबरोबरची अभिक्रिया। आता बघू धातूच्या ऑक्साईड बरोबर आम्लाची अभिक्रिया झाल्यास काय होईल। एका परीक्षा नळीमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात रेड ऑक्साईड म्हणजे लोखंडी वस्तू रंगवण्यापूर्वी लावतात तो प्रायमर घ्यायचा आपल्याला आणि आत थोडे विरल टाकून थोडं हलवायचं आपलं। म्हणजे रेड ऑक्साईड पाण्यात का विरघळते, विरल टाकल्यावर रेड ऑक्साईड, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला खाली मिळते। रेड ऑक्साईडचे रासायनिक सूत्र फेरस ऑक्साईड आहे। फेरस म्हणजे लोखंड। पाण्यात अविद्राव्य असलेल्या रेड ऑक्साईड म्हणजे विरल बरोबर अभिक्रिया पावते व पाण्यात विद्राव्य असा फेरस क्लोराईड हा क्षार तयार झाल्याने पाण्याला पिवळसर रंग येतो। या रासायनिक बदलासाठी खालील समीकरण आपल्याला लिहिता येईल। जसं फेरस ऑक्साईडमध्ये विरलची अभिक्रिया झाल्यास फेरस क्लोराईड आणि H2 म्हणजे क्षार तयार झालेले दिसतात। म्हणजे यावरून आपण असं म्हणू शकतो की जर धातूचे ऑक्साईड आणि विरल म्हणजे आम्ल याची जर अभिक्रिया झाली त्याच्यामधून पाणी आणि क्षार तयार होतात। त्याच्यानंतर बघूया अधातूचे ऑक्साईड बरोबर होणारी आम्लाची अभिक्रिया। यामध्ये बघा अधातूचे ऑक्साईड बरोबर आम्लाची अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी हे संयुगे तयार होतात, त्यामुळे अधातूचे ऑक्साईड आम्लधर्मी असं म्हणतात। कधी कधी अधातूचे ऑक्साईड ही आम्लाचीच उदाहरणे आहेत असे देखील आपल्याला म्हणता येईल। म्हणजे अधातूची ऑक्साईड आणि आम्लरी याची अभिक्रिया झाल्यास क्षार आणि पाणी तयार होते। हेच आपल्याला बघण्यासाठी झिंक ऑक्साईडचे सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम झिंकेट व पाणी तयार होते। तसेच ॲल्युमिनियम ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम ॲल्युमिनेट पाणी व पाणी तयार झालेले दिसतात। या दोन्ही अभिक्रियेचे रासायनिक समीकरणे आपल्याला लिहिता येतील। यावरून आपण ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईडचे हे आम्लधर्मी ऑक्साईड आहेत असं आपले देखील म्हणता येईल। त्याच्यानंतर आपण बघूया 5 नंबर धातूच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षाराबरोबर आम्लाची अभिक्रिया। एका परीक्षा नळीत खाण्याचा सोडा घ्यायचा आणि त्यात लिंबूचा रस टाकून परीक्षा नळीला आपल्या रबरीबूज बसवलेली वाकडी काच कांडी बसून तिचे दुसरे टोक दुसऱ्या परीक्षा नळीत घातलेल्या चुन्याच्या निवळीत बुडवा। दोन्ही परीक्षा नळीतील निरीक्षणे नोंदवा। हीच कृती धुण्याचा सोडा, व्हिनेगर, विरल याच्या बरोबर योग्य वापराने आपल्याला करता येईल आणि ह्याच प्रयोग आपल्याला त्याच्यावरून बघता येईल। या कृतीमध्ये आपल्याला फसफसण्याच्या स्वरूपात निर्माण होणारा वायू चुन्याच्या निवळीच्या संपर्कात येतो तेव्हा ती दुधाळ झालेली दिसते। ही कार्बन डायऑक्साईड या वायूची रासायनिक परीक्षा आहे। म्हणजे चुन्याची निवळी दुधाळ होते। यावरून आपल्याला समजते की फसफसून आलेला वायू हा कार्बन डायऑक्साईड वायू आहे। धातूच्या कार्बोनेट आणि बायकार्बोनेट क्षारावरील आम्लाच्या अभिक्रियेने हा वायू तयार होतो व चुन्याच्या निवळी म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड बरोबर त्याची अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बन डायऑक्साईडचा साखा होतो, त्यामुळे हा वायू कार्बन डायऑक्साईड असल्याचे समजते। आपल्याला त्याचे खाली रासायनिक समीकरण सुद्धा दिलेले, या तक्त्यावरून आपण त्याचे रासायनिक समीकरणे बघू शकतो। आता बघूया आपण क्षार कशाला म्हणतात आणि क्षाराचे प्रकार बघायचे आपल्याला। त्याच्यामध्ये आम्लधर्मी, आम्लरीधर्मी आणि उदासीन क्षार। याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघूया सोडियम क्लोराईड, अमोनिया क्लोराईड व सोडियम बायकार्बोनेट ह्या क्षाराच्या राशीपासून त्याची 10 मिली जली द्रावणे तयार करायचे। सामुदर्शक पट्टीच्या सहाय्याने ते तिन्ही द्रावणाचा सामू मोजा। तिन्हीचे सामू समान आढळले का सामूच्या मूल्यावरून याच्या क्षाराचे वर्गीकरण करा। आम्ल, आम्लारी याच्यातील अभिक्रियेने क्षार तयार होतात हे आपण पाहिलेले। या अभिक्रियेला जरी उदासीकरण व अभिक्रिया म्हणत जाते तरी निष्पन्न होणारे क्षार हे नेहमीच उदासीन नसतात। तीव्र आम्ल, आम्लारी यांच्या उदासीकरणाने उदासीन क्षार तयार होतात।
ह्या क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू 7 असतो. तीव्र आम्ल व सौम्य आम्ल यांच्या उदासीकरणाने आम्लधर्मी क्षार तयार होतात. आम्लधर्मी क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू 7 पेक्षा कमी असतो. याउलट सौम्य आम्ल व तीव्र आम्लरी यांच्या उदासीकरणाने आम्लधर्मी क्षार तयार होतात. अशा क्षाराचा जलीय द्रावणाचा सामू हा 7 पेक्षा जास्त असतो. पुढील क्षाराचे वर्गीकरण आपण आम्लधर्मी, आम्लधर्मी आणि उदासीकरण क्षार या प्रकारामध्ये आपल्याला करता येत असतं. पुढील बघूया आपण स्फटिक जल कशाला म्हणत असतात. एक कृती करायची आपल्याला की 2 परीक्षा नळ्यामध्ये मोरचूत थोडे खडे घ्यायचे. एका परीक्षा नळ्यामध्ये पाणी ओतून ते आपल्याला हलवायचे. तयार झाले द्रावणाचा रंग कोणता आहे, दुसरी या आपल्या विविध प्रश्नाची उत्तरे आपल्याला याच्यावरून मिळवायची. आता थोडी परीक्षा नळी दुसरी घ्यायची आपल्याला आणि त्यात थंड झाल्यावर त्याच्यात थोडे पाणी ओतून ती हलवायची. तयार झालेल्या द्रावणाचा रंग कोणता आहे हे निरीक्षणावर आपल्याला अनुमान बांधता येईल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तापवल्यामुळे मोरचुदीची स्फटिकी संरचना मोडून रंगहीन चूर्ण बनते. हे होताना पाणी बाहेर पडेल. हे पाणी मोरचूदच्या स्फटिकी संरचनेचा भाग होते. याला स्फटिक जल म्हणतात. पांढऱ्या चूर्णात पाणी ओतल्यावर पहिल्या परीक्षा नळीतील द्रावणाच्या रंगाचे द्रावण बनले. यावरून असे लक्षात येते की तापवल्यामुळे मोरचूदच्या स्फटिकामध्ये कोणतेही रासायनिक बदल झालेला नाही. मोरचूद तापवल्यावर पाणी बाहेर पडणे, स्फटिक संरचना मोडणे, निळा रंग जाणे हे भौतिक बदल आहेत आणि हे आपल्याला याच्यामध्ये झालेले दिसतात. आता बघूया आपण आणखीन एक प्रयोग करायचा आपल्याला की साहित्य बाष्पण घ्यायचं. याच्यामध्ये बाष्पण पात्र, बर्नर घ्यायचं, तिवई घ्यायची आणि तारेची जाळी घ्यायची. याच्यामध्ये रसायन म्हणजे एक त्रुटी घ्यायची फक्त आपल्याला. बघा कृती काय करायची की बाष्पण पात्रामध्ये त्रुटीचा लहान खडा घ्या. बाष्पण पात्र तिवईवरील तारेच्या जाळीवर ठेवा आणि बाष्पण पात्राला बर्नरच्या सहाय्याने आपल्याला उष्णता द्यायची. जसे की आपल्याला या खालील आकृतीमध्ये केलेलं दिसतंय. बघा इथं आपण बघू शकता की पुढे त्याच्यानंतर आयनिक संयुगे स्फटिक स्वरूप असतात. त्याच्या स्फटिकी संरचना आयनाच्या विशिष्ट मांडणीतून तयार झालेले असते. काही स्फटिकांमध्ये पाण्याच्या रेणूचा सुद्धा समावेश या मांडणीमध्ये झालेला असतो. हे स्फटिक जल होय. स्फटिक जल हे संयुगाच्या रासायनिक सूत्राच्या विशिष्ट प्रमाणामध्ये असते व ते रासायनिक सूत्रात पुढील प्रमाणे दाखवले जातात. बघा इथं स्फटिक जलचे आपल्याला काही रासायनिक सूत्रे सुद्धा इथं दिलेले. त्रुटी असेल, स्फटिकरूप सोडा असेल, त्याच्यानंतर इथं मोरचूद असेल, यांचे आपल्याला काही रासायनिक सूत्र दिलेले. आता बघूया आपण आयनिक संयुगे आणि विद्युत वाहकता. आता आयनिक संयुगे आणि विद्युत वाहकता काय आहे आपण त्या कृतीद्वारे का समजून घेऊ. कृती करायची आपल्याला एक की 50 मिली पाण्यामध्ये 1 ग्राम सोडियम क्लोराईड मिळून द्रावण तयार करायचं. 2 विद्युत तारा घेऊन एक तार 6 व्होल्ट बॅटरीच्या धन टोकाला जोडा आणि दुसरी तार त्या बॅटरीच्या ऋण टोकाला जोडा. त्यामध्ये एक खटका व विजेरी दिवा बसवायचा आपल्याला आणि दोन्ही ताराच्या मोकळे टोकांकडील 30 सेमी भागावरील रोध आवरण काढून टाकायचे. वरील द्रावण 100 मिली धारकतेच्या चंचुपात्रात घेऊन दोन्ही तारांचे आवरण काढलेली टोके आधाराच्या सहाय्याने या द्रावणात उभी बुडवा. खटका चालू करा. दिवा लागतो का याची नोंद करा. हीच कृती 1 ग्राम कॉपर सल्फेट, 1 ग्राम ग्लुकोज, 1 ग्राम युरिया, 5 मिली विरल आणि हायड्रोक्सोडियम या 5 मिली विरल सोडियम हायड्रॉक्साईड प्रत्येकी 50 मिली पाण्यात मिसळून मिळालेली द्रावणे वापरून करा व सर्व निरीक्षणे तक्त्यामध्ये तुम्हाला नोंदवायची. पुढे आपण बघूया जेव्हा विजेच्या दिव्यामध्ये विद्युत प्रवाह जातो तेव्हाच दिवा लागतो. जेव्हा विद्युत परिपथ पूर्ण होतो तेव्हाच म्हणजे जेव्हा दिवा लागत असतो तेव्हा आपण असं म्हणत असतो की त्याच्यामधून विद्युत धारा वाहते. मग जेव्हा इथं दिवा लागलेला दिसतो तेव्हा असं आपण म्हणू शकतो की या द्रावणामधून आपल्याला विजेचे वहन होत असताना आपल्याला दिसते. विजेच्या तारेमधून वीज वाहून नेण्याचे काम इलेक्ट्रॉन करत असतात आणि द्रव आणि द्रावण यामधील वीज वाहून नेण्याचे काम आयन करतात. बॅटरीच्या ऋण टोकाकडून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात व विद्युत परिपथात ते पूर्ण करून बॅटरीच्या धन टोकातून बॅटरी जातात. परिपथामध्ये जेव्हा द्रव द्रावण असते तेव्हा 2 कांड्या किंवा तार पट्ट्या बुडतात तेव्हा त्यांना विद्युत आग्र असे म्हणत असतात. विद्युत आग्रहांना सामान्यतः विद्युत वाहक स्थायूचे बनतात. बॅटरीच्या ऋण टोकाला वाहक तारेने जोडलेले विद्युत आग्र म्हणजे ऋणाग्र होय व बॅटरीच्या धन टोकाला जोडलेले विद्युत आग्र म्हणजे धनाग्र होय. काही दिव्यांमध्ये द्रावणामध्ये विद्युत आग्र बुडलेले असतात. विद्युत परिपथ पूर्ण का होतो हे जाणण्यासाठी वरील कृती आपल्याला विद्युत वाहक आढळली त्याच्याकडे अधिक सखोल दृष्टीने बघू शकता तुम्ही. आता आयनाचे विचरण आणि विद्युत वाहकता याबद्दल आपण माहिती घेऊ. वरील कृतीमध्ये असे आढळले की सोडियम क्लोराईड, कॉपर सल्फेट, हायड्रोजन सल्फाईड, नायट्रोजन हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड या संयुगाने जलीय द्रावणे विद्युत वाहक आहेत. यापैकी सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॉपर सल्फेट एक क्षार आहेत. याच्यापैकी हे आम्ल आणि सोडियम हायड्रॉक्साईड हे तीव्र आम्लरी आहे. आपण पाहिले की क्षार, तीव्र आम्ल व आम्लरी याचे जलीय द्रावणात जवळजवळ पूर्णपणे विचरण होते. त्यामुळे तिन्हीच्या जलीय द्रावणे मोठ्या प्रमाणात धन आयन आणि ऋण आयन झालेले आपल्याला दिसतात. द्रव अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे कणांनी असलेली गतिमानता.
या गतिमानतेमुळे द्रावणातील धन आयन ऋण अग्राकडे आकर्षले जातात. अग्राचे धन दिशेने ऋणाग्राच्या दिशेने प्रवास करतात. या उलट द्रावणातील ऋण आयन धनाग्राच्या दिशेने प्रवास करतात. द्रावणातील आयनांचा संबंधित विद्युत आग्राच्या दिशेने प्रवास म्हणजेच द्रावणातून विद्युत वाहन होय. यावरून आपल्याला असे लक्षात आले असेल की द्रव व द्रावणामध्ये आयनांचे मोठ्या प्रमाणात विचलन झाल्याने त्यांना विद्युत प्रवाह प्राप्त होत असतो. आता बघूया आपण विद्युत अपघटन कशाला म्हणतात. आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा प्रयोग करायचा आहे की 1 ग्राम कॉपर सल्फेट 50 मिली पाण्यातील द्रावणात एका 100 मिली धारकतेच्या चंचू पात्र घ्यायचे. तांब्याची एक जाड पट्टी धनाग्र म्हणून घ्या व कार्बन कांडी ऋणाग्र म्हणून घ्या. आकृतीमध्ये रचना करून परिपातामधून काही वेळा वीज प्रवाह जाऊ द्या. काही बदल घडलेला दिसतो का ते बघा. वरील कृतीमध्ये थोडा वेळ वीज वाहू दिल्यावर ऋणाग्राच्या द्रावणामध्ये बुडालेला भागावर तांब्याचे पुट्ट चढलेला दिसतो. असे कशामुळे झाले? परिपथातून विजेचा प्रवाह सुरू झाल्यावर द्रावणातील कॉपर हे धन आयन ऋणाग्राकडे आकर्षले जातात. ऋणाग्राकडून बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन बरोबर कॉपर आयनाचे संयोग होऊन कॉपर हे धातूचे अणू तयार होऊन त्याचा थर ऋणाग्रावर आपल्याला जमा झालेला दिसून येतो. द्रावणातील कॉपर आयन ह्या प्रकारे वापरले जाऊन द्रावणाचा रंग होतो तसाच राहिला, कारण वीज प्रवाह चालू असताना धनाग्रातील तांब्याच्या अणूपासून इलेक्ट्रॉन काढून ते विजेच्या तारेत पाठवले गेले. त्यामुळे तयार झालेले कॉपर आयन द्रावणात उतरले. अशा प्रकारे वाहणाऱ्या वीज प्रवाहामुळे द्रावणातील द्रव्याचे अपघटन होते. यालाच विद्युत अपघटन असे म्हणतात. विद्युत अपघटनामध्ये 2 क्रिया असतात, ते म्हणजे ऋणाग्र अभिक्रिया आणि धनाग्र अभिक्रिया. वरील कृतीमध्ये घडलेल्या विद्युत अपघटनाचे आपल्याला भाग खालीलप्रमाणे दाखवता येतील, ज्यामध्ये ऋणाग्र अभिक्रिया आणि धन अभिक्रिया. आता याच्यामध्ये आपल्याला नेहमी लक्षात काय ठेवायचं की विद्युत अपघटन होण्यासाठी द्रव किंवा द्रावणामध्ये मोठ्या प्रमाणावर विचलन झालेले आयन असणे आवश्यक असते. म्हणून ज्या पदार्थाचे द्रव किंवा द्रवरूप अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात विचलन होते त्यांना तीव्र अपघटनी पदार्थ म्हणतात. क्षार, तीव्र आम्ले व तीव्र आम्लरे हे तीव्र विद्युत अपघटनी पदार्थ आहेत. त्यांच्या द्रावणात उच्च विद्युत वाहकता असते. म्हणजेच तीव्र विद्युत अपघटनी पदार्थ द्रवरूपात व द्रावणावस्थेत विजेचे सुवाहक असतात. सौम्य आम्ले व सौम्य आम्लारी हे सौम्य विद्युत अपघटनी पदार्थ आहेत. विद्युत अपघटनी करण्यासाठी पात्रामध्ये विद्युत अपघटनी पदार्थ घेऊन त्याच विद्युताग्र बुडवल्यास जी द्रवण रचना तयार होते तिला आपण विद्युत अपघटनी असे म्हणत असतो. आता बघा की शुद्ध पाण्यात विद्युत आग्र बुडून खटका चालू केला की वीज प्रवाह वाहत नाही, म्हणजे शुद्ध पाणी विजेचे द्रोहाक असल्याचे कळते. याचे कारण आपण आधीच पाहिले की पाण्याचे विचलन खूपच कमी प्रमाणामध्ये होत असते. विचलनाने तयार होणाऱ्या हायड्रोजन आणि हायड्रॉक्साईड आयनाची संहती प्रत्येकी 1 × 10⁻⁷ मोल लिटर इतकी असते. मात्र पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात क्षार किंवा तीव्र आम्लरी मिसळले असता त्याच्या विचलनाने पाण्याची विद्युत वाहकता वाढते व त्यामुळे पाण्याचे अपघटन होते. आता पाण्याचे विद्युत अपघटन आपण बघू. इथे कृती करायची आपल्याला की 500 मिली शुद्ध पाण्यामध्ये 2 ग्रॅम मीठ विरघळू द्यायचे. 500 मिली धारकतेच्या चंचुपात्र यातील 250 मिली द्रावण घ्या. पॉवर सप्लायच्या धनाग्र व ऋणाग्र टोकांना विजेच्या 2 तारा जोडा. त्याच्या दुसऱ्या टोकाकडील 2 सेमी भागावरील रोधक आवरण काढून टाका. ही 2 विद्युत आग्रे तयार झाली. 2 परीक्षा नळ्या तयार झाल्या की मिठाच्या विरल द्रावणाने काठोकाठ भरा. या परीक्षा नळ्या आत हवा शिरू न देता विद्युत आग्रावर पालथ्या घाला. पॉवर सप्लायमधून 6 व्होल्ट दाबाखाली वीज प्रवाह सुरू करा. थोड्या वेळाने परीक्षा नळीमध्ये काय झालेले दिसून येते त्याचे निरीक्षण करा. वरील कृतीमधून आपल्याला असे आढळून येते की ऋणाग्रापाशी तयार होणाऱ्या वायूचे आकारमान धनाग्रापाशी तयार होणाऱ्या वायूच्या दुप्पट आहे. वैज्ञानिकांना हे दाखवून दिले आहे की ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायू तयार होतो तर धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो. यावरून आपल्याला स्पष्ट होते की पाण्याचे विद्युत अपघटन होऊन त्याचे घटक मूलद्रव्य मुक्त होतात. संबंधित विद्युत अभिक्रिया ही पुढील प्रमाणे ऋणाग्र अभिक्रिया आणि धनाग्र अभिक्रिया इथं आपल्याला खाली दिलेले आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आम्लारी त्यांची संहती कशी मोजायची, वैश्विक द्रावक, त्यानंतर त्यांच्या होणाऱ्या अभिक्रिया धातूबरोबर असेल, अधातूबरोबर असेल, आम्लारी बरोबर असेल, अपघटन असेल किंवा इत्यादी बऱ्याचशा भागाबद्दल आपण माहिती या प्रकरणामध्ये बघितली. त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही नेहमी बघत राहा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.